परभणीत अवयवदानातून 2 व्यक्तींना जीवदान। नमस्कार, मी पूजा देशमुख। परभणीतून एक अत्यंत सकारात्मक आणि माणुसकीचे दर्शन भरवणारी बातमी समोर येत आहे। दुःख डोंगरा एवढी असतानाही दुसऱ्याच्या आयुष्यात उजेड पेरण्याची जिद्द काय असते याचा प्रत्यय परभणीकरांना आला आहे। परभणीच्या देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सलग 3रे अवयवदान यशस्वी झाले आहे। मानवत येथील रहिवासी आणि जिल्हा परिषद शाळेचे निवृत्त शिक्षक भगवान रामभाऊ पाथरीकर यांचे अपघाती निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे आज 2 व्यक्तींना नवजीवन मिळाले आहे। मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे पाथरीकर यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते। अशा कठीण प्रसंगी त्यांच्या दोन्ही डॉक्टर मुलींनी आणि कुटुंबियांनी सामाजिक भान जपले। त्यांच्या दोन्ही किडन्या तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये ग्रीन कॉरिडॉरद्वारे रवाना करण्यात आल्या। या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी देवगिरी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या टीमने आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने मोलाची भूमिका बजावली। अवयवदान हीच श्रेष्ठ सेवा हा संदेश देणाऱ्या पाथरीकर कुटुंबाच्या या निर्णयाचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे। माझे नाव डॉक्टर प्रणिता गोपाल गायकवाड आहे। माझ्या वडिलांचं 28 एप्रिलला बस ऍक्सिडेंटने म्हणजे धक्का दिला होता, तर त्यामुळे अपघात झालेला आहे। तर पप्पा ब्रेन डेड झाले होते। त्यामुळे मग आम्ही असा निर्णय घेतला की पप्पांनी म्हणजे पप्पाच्या अवयव दान केले पाहिजे। त्यामुळे दुसऱ्या लोकांना जीवनदान भेटू शकतो। आणि पप्पा सामाजिक कार्यामध्ये सुद्धा होते, चळवळीमध्ये होते। मग आम्हाला एक वाटलं की श्रद्धांजली म्हणून पप्पासाठी एक चांगलं एक हे होऊन जाईल म्हणून। आणि माझ्या पप्पाने आम्हाला घडवलं, ऍज अ डॉक्टर म्हणून घडवलं मला, माझ्या बहिणीला, की पेशंटचा जीव वाचावा म्हणून। आणि मग आम्हाला इथे एक वाटलं की जर तसं होत असेल तर मग आपण पेशंटचा जीव वाचवायचा म्हटल्यावर आपण अवयवदान केले पाहिजे। आणि सर्व कुटुंबियांनी निर्णय घेतला की अवयवदान केले पाहिजे म्हणून। मे 2026 रोजी अवयवदान यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत। ते औरंगाबादला संभाजीनगरला मेडिकवर हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत। तर आज परभणी शहरात तृतीय अवयवदान देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने यशस्वीरित्या पार पाडलेले आहे। भगवानराव पाथरीकर यांनी मरणोपरांत अवयवदान केलेले आहे। ते मेंदूमृत झाले, अपघातानंतर मेंदूमृत झाले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या कार्याचा वसा घेऊन त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे अवयवदानाचा निर्णय घेतला। त्यांच्या 2 मुली डॉक्टर आहेत, जावाई डॉक्टर आहेत आणि त्यांनी समाजाची भान ठेवून आज परभणी शहरात अनेक गरजू रुग्ण डायलिसिस ग्रस्त आहेत आणि अनेक रुग्णांना अवयवाची गरज आहे। तर या सर्व सामाजिक जाणीचं भान ठेवून त्यांच्या कुटुंबियांनी फार महत्वपूर्ण असा निर्णय घेतला, ज्यामुळे आज 2 रुग्णांना त्यांच्या किडनी मिळू शकणार आहेत, ज्यामुळे 2 रुग्णांचे जीवन हे पूर्ववत होईल। मला आशा आहे की हा अध्याय समाजात एक नव्या प्रकारे लिहिला जाईल आणि ह्या अध्यायामुळे आज परभणीतील अनेक रुग्णांना ज्यांना अवयवांची गरज आहे त्याच्या आशा पालवित झालेल्या आहेत। मागील वर्षी देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने एक यशस्वी अवयव प्रत्यारोपण केले होते, परंतु खेदाची बाब अशी की आज एकही रुग्णाने अवयव नोंदणीसाठी नाव नोंदणी केलेली नाही। त्यामुळे मी ही 3री वेळ सांगत आहे की परभणीकरांच्या हक्काची आज 6वी किडनी ही बाहेर जिल्ह्यात गेलेली आहे। आज बरेचसे रुग्ण परभणी जिल्ह्यात डायलिसिस ग्रस्त आहेत जे नाव नोंदणी करत नाहीत। तरी मला असं वाटतं की त्यांनी डॉक्टर प्रणव कुलकर्णी सर, डॉक्टर राहुल टेंगसे, डॉक्टर कौशल कोंडावार, डॉक्टर संतोष समिंद्रे सर यांच्याशी संपर्क साधून अवयव नोंदणीसाठी डॉक्टर विनोद डावरे यांच्याकडे संपर्क साधावा। त्याचबरोबर
मी मेंदू विकार तज्ञ आहे. आज अपघाताचं प्रमाण खूप जास्ती वाढलेलं आहे. तर अपघातातील रुग्णांनी हे अपघातानंतर बऱ्याच वेळेस रुग्ण मृत्यू पावतात, परंतु अपघात होऊ नये यासाठी आपण सर्वांनी वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळले पाहिजेत. प्रथम गोष्ट. द्वितीय गोष्ट अशी आहे की शक्य तेवढ्या जणांनी हेल्मेटचा वापर करणं गरजेचं आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. ग्रीन कॉरिडॉर घेऊन जात आहोत आम्ही. देवगिरी हॉस्पिटल येथून ग्रीन कॉरिडॉर घेऊन जात आहोत. पोलीस बंदोबस्त चौक ठेवलेला आहे. इथून उडानपूल विसावा चौकी, झरी, बोरी, जिंतूर आणि देवबा फाटा असे अंदाजे आम्ही 2 ते 2.5 तासात संभाजीनगर येथे पोहोचित करणार आहोत. सोबत माझ्यासोबत आमचे पोलीस स्टॉप आप्पा कछुए, देशमुख, संजय साळवे असे आहेत सोबत, आणि एकदम चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. वरिष्ठांना माहिती दिलेली आहे. वेळोवेळी वरिष्ठाला संपर्कात असून मृत व्यक्तीचं नाव भगवान रामभाऊ पात्रेकर, वय 57 पात्रेकर सरची पत्नी आहे. आणि माझ्या पतीचा अचानकच हे झाला, ऍक्सिडेंट झाला. ते म्हणजे खूप आम्ही प्रयत्न केला वाचवायचा, पण ते वाचू शकले नाहीत. आणि त्यांचे असे विचार होते की सावित्री जिजाऊ आंबेडकर चळवळीतली होती. त्याने चळवळीचं काम केलं आणि त्याने गोरगरिबांना सध्या ते करत होते, दान करत होते. त्यामुळे मला एक असा विचार आला की आपण काहीतरी दुसऱ्यासाठी वाया जाऊस तर आपले त्यांचे ते दोन दुसरे द्यावे अशी माझी इच्छा होती. आणि म्हणून मी ते मला माझ्या नवऱ्याला तेच वाटायचं, म्हणून मी ते कार्य केलं. परिवार म्हणून निर्णय घ्यायला खूप अवघड होतं. तरी पण मी निर्णय घेतला. म्हणजे त्यांना जे पाहिजे होते ते मी पूर्ण निर्णय घेतला.